मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला नव्यानं माहिती द्यायची गरज नाही. विधानसभा निवडणुकांच्या आधी सरकारनं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. पुन्हा सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा विषय संयमाने, सहानुभूतीनं आणि शब्दाला जागून पूर्ण करावा एवढीच आमची अपेक्षा आहे. यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. मुंबई ही मराठी माणसांची आहे. मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे. मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये ही आमची स्पष्ट एक भूमिका आहे. लोक जर कबुतरांसाठी आंदोलनं करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देतं, तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मग ते कोणी असो. जर कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकतं या मुंबई शहरामध्ये, मग मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानीत, राजधानी मराठी माणसाची आहे, ती विदर्भातल्या लोकांची आहे, ती मराठवाड्यातल्या जनतेची आहे, ती कोकणातल्या लोकांची आहे, ती पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आहे. तर अशा प्रकारे जर त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल, तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं गरजेचं आहे आणि ऐन गणपतीमध्ये या मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. एवढंच मी सांगेन. पण राऊतसाहेब, मराठा आरक्षण हा विषय असा आहे की ज्या मराठ्यांना आरक्षण देण्यापेक्षा त्यावर राजकारण जास्त होताना हे राजकारण आम्ही करत नाही आहोत. हे बघा, हे राजकारण जे आहे, जाती जातीमध्ये भेदाभेद करण्याचं काम गेल्या 10 वर्षात जास्त झालं. मग तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील. जाती जातीचे तुकडे पाडायचे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात उभारली, मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य, 92 कोळी 96 कोळी, हा जो काय त्यांनी एक मंत्र दिला, त्या मंत्राच्या ठिकऱ्या उडवायचं काम गेल्या 10 वर्षात प्रामुख्यानं झालं. मराठी माणसाची भक्कम एकजूट टिकू नये, राहू नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण केलं, सत्ता मिळवण्यासाठी. आज जाती जातीमध्ये आणि पोट जातीमध्ये आगी लागलेल्या आहेत. हे कधी महाराष्ट्राचं चित्र नव्हतं. हे या राज्याचं दुर्दैव आहे. आणि रोज कुठे ना कुठेतरी जात विरुद्ध जात असा संघर्ष पेटल्याची बातमी ही आमच्यासारख्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ज्यांनी मराठी एकजुटीसाठी काम केलं, त्यांच्यासाठी वेदनादायक आहे. मनोज जरांगे पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांच्या पाठी त्यांचा प्रचंड प्रमाणात समाज आहे. ते त्यांच्या समाजाच्या काही मागण्या घेऊन रोजगारासंदर्भात, आर्थिक अडचणीसंदर्भात ते सरकारकडेच मागणी करणार ना. ते प्रेसिडेंट ट्रम्पकडे ते मागू शकत नाही किंवा फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे मागण्या मागू शकत नाही. ते नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उद्या जर तुम्ही मुख्यमंत्री नसाल तर दुसरा मुख्यमंत्री असेल, त्याच्याकडे ते आपल्या मागण्या मागतील. उद्या प्रधानमंत्री मोदी नसतील, दुसरे कोणी प्रधानमंत्री असतील तर त्यांच्याकडे मागणी मागितली जाईल. व्यक्तीकडे मागत नाही आहोत. तुम्ही आमचे पालक आहात. तुमच्याकडे जर काही मागण्या घेऊन लोक मुंबईला आलेले आहेत मराठी, तर तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल.